श्री स्वामी समर्थ मित्रांनो, माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. आज आपण काळी उडदाची डाळ बनवतोय. चला आईच्या हाताची काळी उडदाची डाळ बनवू आपण. चला तर. काय आहे आज मास, काय स्पेशल आहे आपल्याकडे? डाळ उडदाची डाळ, काळी उडदाची डाळ. वा, भारी वेळ आहे. मग चला बनवू आपण. आपण डाळ बनवण्यासाठी काय घेतले आज? काय काय आहे? हा कांदा आहे. हा कांदा, एक कांदा घेतलाय, एक टमाटा घेतलाय, कोथिंबीर, कढीपत्ता आणि हे आलं, लसूण व हिरवी मिरची, कोथिंबीरची पेस्ट बनवली मी. जाड कुटून घेतली खलबत्तर. हळद, लाल तिखट, गोडा मसाला आहे, गरम मसाला आहे, हे मीठ आहे, याच्यात हिंग आहे. आता आपण पहिले तेल टाकू याच्यात. अगोदर तेल. आणि तुमची आवडती भाजी माई आहे. डाळी जास्त आवडतात आम्हाला. आपण तेल टाकलं याच्यात आपण, त्याच्यातून डाळी टाकू आपण पहिले. राई टाकायची अगोदर, त्याच्यानंतर अजून राई तडतडली नाही ना, राई गरम झाली का मग टाकायची त्यात कांदा वगैरे. राई तडतडायला लागली बघा आता. त्यात आता जिरं टाकायचं आपण. जिरं तडतडलं का मग कांदा टाकायचा. कांदा वगैरे टाकून छान लाल झाला का मस्त भाजी आपण चव येते. हो का? कांदा थोडासा लालच होऊ द्यायचा ना. हा, लाल वगैरे ब्राऊन कलर झाला. आपण त्यामध्ये आलं लसूणची पेस्ट टाकायची. हो, ती मिरचीची पेस्ट केलेली. आलं लसूण कोथिंबीर मिरची, त्याच्याने भाजीला एकदम भाव. चव येते. दोनच मिरच्या टाकलेल्या मिरच्या, आपल्याला लाल तिखट पण टाकायचे ना परत. मग दोनच मिरच्या घातल्या. हो का? आणि ही डाळ शिजून ठेवली उडदाची आधी. अगोदरच का? आधी डाळ शिजून ठेवलेली आहे उडदाची डाळ. उडदाची काळी डाळ, हां, त्यात हरभऱ्याची डाळ, मी चणा डाळ टाकलेली, हरभऱ्याची डाळ टाकली त्यात थोडीशी, चणा डाळ. हां हां. तर आधी छान लागते वा चव द्यायची थोडी. हो का? थोडी टाकायची वा. एक वाटी जर असेल ना तर 2 चमचे घातले तरी चालेल, बारीक चमचा पोह्यांचा चमचा. कढीपत्ता टाकायचा आणि टमाटा टाकायचा. हां हां. कोथिंबीर नाही, शेवटी टाकतो आपण भाजी झाल्यावर. त्यात आपण थोडं हिंग टाकू सगळं. हिंग. चांगलं लाल घ्यायचं. कोणते कोणते मसाले वापरले तुम्ही भाजीला? आपण नाही डाळच टाकले. लाल मसाला आहे, हा गरम मसाला आहे, हा म्हणजे आपला घराचा काळा मसाला आहे, हा दुसरा गरम मसाला आहे. आपण घरचीच आहे, हां हां. वेगळा बनवला. हळद, काही थोडं लागतं मसाला त्याला. साधी बनवतात चालते, मसाल्याची बनवते चालते. ते भाकरी बनवायची आम्हाला, ज्वारीची भाकरी बनवायची. लाल होता आता मसाला आपण त्याच्यात लाल तिखट टाकू. पहिले अगोदर लाल आवडून टाकायचं. जास्त तिखट लागत तर टाकायचं जास्त. हा गोडा मसाला, म्हणजे काळा मसाला आहे तो, हा गोडा मसाला आहे. हां हां. सुगंध किती वास येतो भाजीचा. मसाला टाकला तेव्हा. बापरे, मसाला छान आहे. आपण घरी बनवलेला आहे तो, दोघं मसाले. हो का? एक खडा मसाल्याचा आणि एक काळा मसाला मिरची भाजून तो बनवला आहे. आता आपल्याला ही डाळ त्याच्यात टाकून घ्यायची. थोडी पातळ बनवायची भाकरीसोबत. झाली आपल्या फोडणी भाजीला. डाळ टाकली, शिजलेली. झाला. आपल्याला जेवढं पातळ पाहिजे तेवढं करायचं. डाळ तर भरपूर गेलेली आम्ही. आम्हाला लागतं ते थोडंसं, भाकरी बनवली का मग पातळ. हो का? ते बनवलं. आता मीठ टाकायचं राहिलं आपलं. आता टाकते मी.
हाताने अंदाज समजतो आपल्यांना. आणि चमच्याने काढलेलं आहे मीठ ते आणि टाकून देते. हम्म. हे पहा, मस्त झाली. झाली आता भाजी आपली रेडी. आता उकळली का तेव्हा तिला तरण येतं का? उकळली का तेव्हा? उकळली का तर हम्म. झाली सुंदर अशी भाजी. वास पण छान सुटला आहे. हम्म. खायला रेडी केली. थोडी उकळी काय झाली काय गरम भाकरी बनवायची आणि खायची. हम्म. कांदा भाकरी पापड उडदाचा अजून भरपूर लोणचं. गोड लोणचं खाल्लं का तुम्ही? कसं वाटलं? लोणचं सुंदर झालं एकदम. तुम्ही खाल्लं का पण? हो खाल्लं. खाल्लं. बघा आपली ही भाजी रेडी झाली. आता मस्त ते उकळेल थोडा 5-10 मिनटं, मग तिला तरण येईल. तरी कोणाकोणाला आवडतं भाजीचं तरण खायला कमेंट करून नक्की सांगा. आमच्याकडे नाही खात कोणी मोठं तिखट लागते भाजी. तरण नाही लागत जास्त. तरण खाल्लं नाही जात. हे बघा आता हळूहळू भाजीला तरण येते ते बघा. जसं ते उकळे तसं तिला तरण येईल. चला मग आपली भाजी रेडी आहे. मित्रांनो आता भाजी आपली रेडी झाली आहे. अजून जेवणाची वेळ आलेली नाही आहे. आम्ही आत्ता जेव्हा फोटो काढून तुम्हाला सांगू भाजी कशी झाली. काय आहे? चला जेवायला सर्वांनी. कशी भाजी आवडेल सांगा. कमेंट करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू सबस्क्राईब नका. करा. अशाच नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला बघण्यासाठी तुम्ही तुम्हाला असं वाटतं जास्त डाळीच बनवता, पण डाळ पण खायला शरीरात चांगली असते. त्यामुळे आम्हाला डाळी एक टाइम एका वेळेस आमची डाळीच बनवतो आम्ही. संध्याकाळी डब्याला, सकाळी डब्याला भाज्या असतात. नंतर संध्याकाळी आमटी असते आमच्याकडे डाळीची, उसळी. तर त्या शरीरात चांगल्या असतात आपल्या, म्हणून आम्ही जास्त तेच खातो. अशाच नवीन रेसिपी बघण्यासाठी चॅनलला आता सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ. बाय.